शाळेच्या विद्यार्थ्यांची ऐतिहासिक भरारी पैठण ते इमॅजिका, स्वप्नपूर्तीचा 4 दिवसीय प्रवास। जिंतूर प्रतिनिधी रामप्रसाद कंठाळे। पैठणचे ज्ञान आणि इमॅजिकाचा रोमांच। जिल्हा परिषद शाळेने रचला नवा शैक्षणिक विक्रम। जिंतूर तालुक्यातील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा जांब बु येथील विद्यार्थ्यांनी नुकत्याच अनुभवलेल्या 4 दिवसीय शैक्षणिक सहलीची चर्चा सध्या संपूर्ण जिल्ह्यात गौरवाने सुरू आहे। ही केवळ एक सहल नव्हती, तर धार्मिक ऐतिहासिक शिक्षणासोबतच मनोरंजनाच्या सर्वोच्च शिखराला स्पर्श करणारी विद्यार्थ्यांच्या स्वप्नपूर्तीची एक अविस्मरणीय यात्रा ठरली। सहलीचे वैशिष्ट्य। जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी कोकणातील इमॅजिका थीम पार्कला दिलेली ही पहिली आणि ऐतिहासिक भेट ठरली, जिथे त्यांनी मनसोक्त आनंद लुटला। अभ्यास आणि आनंदाचा प्रवास। सोमवार दिनांक 8 ते 11 दरम्यान झालेल्या या सहलीत अभ्यासपूर्ण आणि मनोरंजनात्मक घटकांचा उत्तम समन्वय साधला गेला। ज्ञानदर्शन। पैठण येथे धरणाची माहिती घेऊन प्रत्यक्ष पाहणी। आध्यात्मिक ऊर्जा। देवगड येथे दर्शन व बोटिंगचा आनंद। तसेच शनी शिंगणापूर, शिर्डी, रांजणगाव गणपती, देहू, आळंदी येथे दर्शन। गगनभेदी उत्साह। लोणावळ्याला भेट देऊन कोकणातील खोपोली येथील इमॅजिका थीम पार्कमध्ये पूर्ण दिवस विविध राईड्स आणि खेळांचा अनुभव घेतला। समर्पण आणि सुलभता। सहशिक्षक राजेश चव्हाण यांच्या विशेष प्रयत्नातून इमॅजिकाचे प्रति विद्यार्थी शुल्क 1400 वरून केवळ 1050 रुपयांवर आणण्यात आले। त्यांच्या या प्रयत्नांमुळे प्रत्येक विद्यार्थ्याला हा रोमांचक अनुभव घेता आला। कौतुकास्पद नेतृत्व आणि नवा आदर्श। या अभूतपूर्व सहलीचे संपूर्ण नियोजन शिक्षक राजेश चव्हाण यांनी केले। त्यांचे कार्य मुख्याध्यापक पंढरीनाथ सानप यांच्यासह इतर शिक्षकांनी कांबळे, गरड, साबळे, तरटे दिलेल्या सहकार्यामुळे यशस्वी झाले। जिंतूर तालुक्याचे गट शिक्षण अधिकारी त्र्यंबक पोले यांनी शाळेच्या शिक्षकांना नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणारे असे गौरवून उत्कृष्ट नियोजनाबद्दल राजेश चव्हाण यांचे विशेष अभिनंदन केले। जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा जांब बु ने आपल्या विद्यार्थ्यांसाठी इमॅजिका सारखे मोठे स्वप्न प्रत्यक्षात उतरवून शैक्षणिक उपक्रमांत नवा आणि प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे। सहशिक्षक राजेश चव्हाण यांची भावना। शाळेत रुजू झाल्यानंतर दहीहंडी, गॅदरिंग, नवोदय परीक्षेची तयारी आणि आता ही भव्य सहल असे अनेक उपक्रम राबवले। सहलीतील प्रत्येक विद्यार्थ्याचे खास व्हिडिओ पालकांपर्यंत पोहोचवल्याने पालक व ग्रामस्थांनीही भरभरून कौतुक केले। यापुढेही असेच स्वप्नवत उपक्रम राबवण्याचा माझा संकल्प आहे।